आएगा 400 रुपये, ये थोड़ा छोटा है। मावशाला दोन. हां ते आमच्या उत्तरला बी आहे. नमस्कार मित्रांनो, आता आपण आहोत मार्केटमध्ये. बघा, सुरुवातीचं मार्केटच्या भाईंदर मार्केट आहे. भाईंदर वेस्टमधील पश्चिमेमधील हे मार्केट आहे आणि हे सुरुवातीचं दृश्य आपल्याला दिसत आहे. बरेचसे खेकडेवाले आज आलेले आहेत आणि जवळजवळ 30 ते 35 खेकडे विकण्यासाठी आलेले हे आहेत आणि भरपूर खेकडे आहेत इकडे. आज पावसाचा दिवस आहे. सुरुवातीपासून सकाळपासून पाऊस पडतोय, मात्र आता थोडंसं उसंत घेतलेलं आहे पावसाने आणि आपण हे मार्केटच्या मधलं दृश्य बघत आहोत. बघा, हे पापलेट आहेत. हे पापलेट साधारणतः किलोमध्ये 9 बसणारे असे पापलेट आहेत आणि प्रत्येक किलोसाठी 1000 रुपयाचा भाव आज मार्केटमध्ये आहे. आज उपवासाचा दिवस आहे, मात्र हे पापलेट छोटे बघा 1000 रुपये किलोने इथे विकले जात आहेत. तर 900 रुपये किलोने आपण बघतोय की रावस मच्छी इथे विकली जात आहे. थोडी साईजला छोटी आहे, मात्र 900 रुपये किलो आहे. हे आपले करपाली खेकडी किंवा इथे पाळलेली जे डॅममधील जी कोळंबी असते, स्ट्रिपवाली कोळंबी आहे आणि याचा भाव आज किलोला जवळजवळ 50 ते 55 असे आहे आणि त्याचा भाव आहे 400 रुपये. आणि हे सुद्धा आपण बघत आहोत की ही समुद्रातील कोळंबी नाही आहे, तर ही कोळंबीसुद्धा जवळजवळ 30 ते 35 किलोमध्ये बसणारी कोळंबी आहे आणि 450 रुपये किलो असा ह्या आजच्या रविवारचा हा कोळंबीचा भाव आहे. तर आता आपण बघा ही कोळंबी इथे उसपली जाते आहे. याचा भावसुद्धा 450 रुपये आहे. अतिशय ताजी अशी कोळंबी आहे. बऱ्याचशा हॉटेलमध्ये किंवा बरेचसे गिराईक या कोळंबीला पसंती देत असतात, कारण पावसाळ्यामध्ये मत्स्यमारी काही होत नाही आणि त्यामुळे इतर कोळंबी आपल्याला मिळू शकत नाही. बघा, हे पापलेट आहेत. हे 5 पापलेट घातलेले आहेत. 800 रुपये असा इथे भाव सांगण्यात आलेला आहे. बघा, काही लोक ह्याला तिसऱ्या बोलतात, मात्र ह्या तिसऱ्या नसतात, तर खुबे आहेत. खुबे आणि तिसऱ्यामध्ये खूपच मोठा फरक आहे आणि गिरायकाला आपल्याला ते खरोखरच ओळखायची गरज असतं. तर इथं खुबे 100 रुपये एक वाटा म्हणून विकले जात आहेत. हे कालवा आहेत. कालवासुद्धा 100 रुपये. हे खेकडे आहेत. बघा, जवळजवळ 12 खेकडे आहेत आणि याची किंमत 1500 सांगण्यात आलेली आहे. आता थोडीशी कमी जास्त होऊ शकते. तर इथे किलोवर हे खेकडे विकले जातात. हे लोकल खेकडे नाहीत, मात्र चविष्ट आणि पूर्ण भरलेले असं खेकडे असतात आणि त्यामुळे बऱ्याचशा गिरायकाची पसंती हे खेकडेसुद्धा असतात. तर इथे जवळजवळ 600 रुपये किलोने हे खेकडे विकले जात आहेत आणि जे छोटे खेकडे आपण बघतोय ते 400 रुपये इथे विकले जात आहेत. तर ही कोळंबीचा वाटा आहे. ही समुद्रातील खेकडे कोळंबी आहे आणि याचा 700 रुपये असा वाटा इथे त्या वाट्याच्या स्वरूपामध्ये ही विकली जात आहे. तर ही मांदेली आहेत. आपल्या सर्वांच्या आवडीची मांदेली समुद्रातीलच नक्कीच आहेत आणि 100 रुपये वाटा या मांदेल्यांचा आहे. थोडीशी महाग आहेत, मात्र इथे सीझन चालू नसल्यामुळे थोडासा भाव जास्त आहे. तर ही बघा, आपण खाजरी मच्छी म्हणू शकतो. तर एक खाजरी 700 रुपये किलो या खाजरीचा भाव आजचा आहे भाईंदरच्या मार्केटमध्ये. हे पापलेट बघा, हे पापलेट थोडेसे मोठे आहेत आणि त्याने हे पापलेट इथे विकले जात आहेत. 8 ते 9 बसतील, मात्र ताजे पापलेट आहेत. छान असे सुंदर असे पापलेट आहेत बघा. आणि बोंबीलचा वाटा आहे. इथे एक वाटा 300 रुपये असा विकला जात आहे आणि 500 रुपये 2 वाटे घ्याल तर 500 रुपयामध्ये तुम्हाला. तर मित्रांनो, या कोळंबीला आपण चैती कोळंबी असं म्हटलं जातं. समुद्रातील कोळंबी आहे. इथे 400 रुपये वाटा ठेवण्यात आलेला आहे आणि हे 100 रुपये किलोने आपल्याला ही मच्छी विकली जात आहे. ही नदीतील खरं तर मच्छी आहे, समुद्रातील नाही आहे. 200 रुपये किलो. त्या मच्छीचं नाव काय आहे ते नक्कीच कमेंटमध्ये कळवायचं आहे. तर ही छोटीशी कोळंबी आहे, टायनी कोळंबी आपण म्हणतो. याचा 500 रुपये असा वाटा आहे. ताजी अशी कोळंबी आहे. बघा, ही सुरमई थोडंसं इथं
1 किलोपर्यंत अशी सुरमई असेल आणि 600 रुपये किलोने विकलं जातं. तर हे आपलं बोईट मच्छी, आम्ही त्याला शेक मावळ म्हणतो. तर हे सुद्धा जे हिरव्या टपामध्ये जे आहे ते 300 रुपये आहेत आणि हे 1000 रुपये अशी किंमत इथे सांगण्यात आलेली आहे. खूप चांगली मच्छी आहे, ताजी आहे, खाडीतली आहे. आणि हे बघा, हे सर्व नदीतले मच्छी आहे किंवा डॅममधील मच्छी आहे. पांगसस मच्छी म्हणतात त्याला. तर हे आज आपण पाहतो की बऱ्याच ठिकाणी ही मच्छी आपल्याला पाहायला मिळते. रोहू, कटला अशी वेगवेगळी प्रकारची मच्छी आपल्याला पाहायला मिळते. आज कटल्यांचा जो भाव आहे तो 50 रुपयेपासून सुरू होत आहे. 50 ते 60 रुपयामध्ये कटल्यांचा भाव दिला जातो. होलसेल भाव आहे 50 रुपये आणि जर आपण कमी घेतलं तर 60 किंवा 70 रुपये प्रति किलोने आपल्याला ही कटले मिळू शकतात. हे बोंबील बघा, वाटे टाकलेले आहेत. प्रत्येकी 500 रुपये असा वाटा देण्यात येत आहे. अतिशय ताजे बोंबील आहेत. मला वाटतं उत्तन गावातले हे बोंबील आहेत. हे सुरमई आहेत. साधारणतः 1 किलोमध्ये किंवा पाऊण किलोमध्ये बसणारी ही सुरमई आहे आणि याचा आजचा जो भाव आहे तो 600 रुपये आहे. हे पाळा मच्छी आहे बघा, जे आपण म्हणतो की गाबोळी ज्यामध्ये असते, गाबोळीने भरलेले पाले आहेत. मोठ्या साईजचे आहे. साधारणतः एक पाला 1 किलोपर्यंत होईल आणि त्याची किंमत आहे, त्याचा भाव जो आहे आजचा आहे तो 850 रुपये आहे. हे मोठे खेकडे आहेत बघा, फार मोठे खेकडे आहेत. साधारणतः 1 किलोमध्ये एक खेकडा बसणारा असते. हिरवे खेकडे आहेत, मात्र हे सूपचे खेकडे, सूपसाठी वापरले जातात आणि त्यामुळे त्याची किंमत साधारणतः 1200 ते 1500 रुपये किलोमध्ये हे खेकडे विकले जातात. तर आणखी खेकडे आहेत. आज संपूर्ण मार्केटमध्ये आपल्याला सर्वत्र खेकडेच पाहायला मिळालेले आहेत बघा. हे सुद्धा खेकडे आहेत. आपण बघू शकतो हे खेकडे 1200 रुपये असे खेकडे आज विकले जात आहेत बघा. आपण आता आलो आहोत खेकड्याच्या मार्केटमध्ये आणि सुरुवातीला आपण बघितलं की भाईंदरचं मार्केट हे खेकड्याने आधी सुरुवात होते. सुरुवातीला सर्व खेकडेवाले बसलेले असतात. तर तिथेसुद्धा आपण इथे आलेलो आहोत बघा. इथं हे 700 रुपये 2 डझनची किंमत सांगण्यात आलेली आहे. मात्र फारच छोटे खेकडे आहेत. 2 डझन 700 रुपये. आज थोडासा आपण पाहिलं की मार्केट थोडंसं थंड आहे. उपवासाचा दिवस असल्यामुळे मार्केट थंड आहे. थोडंसं आपण विरंगुळा किंवा भूक लागलेली आहे त्यामुळे इथं छोले भटुरे आपण इथे खाऊया. आणि बघा, हे छोले बनवण्याची प्रोसेस आपण पाहत आहोत. इथं चांगली कला आपल्याला दिसत आहे. ताई आपल्यासाठी बनवत आहेत छोले भटुरे. छोले तयार आहेत, मात्र हे भटुरे बघा आता तेलामध्ये टाकण्यात येतील. आणि 2 भटुरे आणि 1 छोले, छोल्याची प्लेट, त्यासाठी 30 रुपये आपल्याला इथं द्यावे लागतील बघा. इथे छोले टाकण्यात आलेले आहेत. त्यानंतर ही चटणी आणि 2 भटुरे, गरम गरम भटुरे असतात बघा. आपण थोडासा इथे भाव करूया. खेकडे आहेत. आज आपल्याला खेकडे पाहिजे आहेत. मोठे खेकडे पाहिजे होते, मात्र हे 6 खेकड्यांची किंमत जवळजवळ 1500 रुपये सांगण्यात आलेली आहे. खेकडे नक्कीच मोठे आहेत, मात्र किंमतसुद्धा आपल्याला थोडेसे जास्तच वाटत आहे बघा. ते 1100 किंवा 1000 किंवा 1100मध्ये आपल्याला ही खेकडे खरेदी करता येतील. तर हे सर्व मादे आहेत आणि हे सुद्धा भरलेले आहेत. आज संपूर्ण मार्केटमध्ये आपण बघितलं सर्व भरलेले खेकडे होते. आपण